नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा आणि मी नेहमीप्रमाणे नागेश लांजे आपल्यासोबत नवीन ताज्या अपडेटसाठी पाहत राहा मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा. आणि आज आपण नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे या ठिकाणी दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा माळेगाव यात्रा या ठिकाणी आहोत. आणि आपल्यासोबत या आदर्श ग्रामपंचायतचे सरपंच हनुमंत रुस्तुराम ढुळगुंडे आपल्यासोबत आहेत. आपण प्रथम त्यांचं आमच्या या चॅनलच्या वतीने, आमच्या प्रेक्षकांच्या वतीने नमस्कार. या 2025 माळेगाव यात्रेचं जे काही नियोजन असणार आहे ते नियोजन आणि यात्रेचे काय स्वरूप असेल, काय सांगाल आपण? खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये 2025 दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा जिथं भरते ते हे तीर्थक्षेत्र खंडेरायांची पालखी. म्हणजे यात्रा ही 18 डिसेंबर 2025ला चालू आहे. तिथून ही 1 महिना यात्रा चालत असते. मग ही यात्रा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा भरवली जाते. त्या पद्धतीने यात्रेसाठी जे भावी भक्त येतात, जे व्यापारी वर्ग येतात आणि हौसे नवसे गवसे येतात, ह्या सर्वांची सुसुविधा देणे, यांना सुरक्षितता ठेवणे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं पाणी असो, लाईट, रस्ते आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येत तेवढं आम्ही सगळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीनं कामं चालू आहेत. आणि ते 99% कामं झालेत, काही बाकी आहेत, होऊन जातील या 2 दिवसात. एकंदरीत या 2025मध्ये खूप अतिवृष्टी झालेली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. जवळपास याच आपल्या माळेगावातील जे काही गावच्या खालून तलाव आहे फुटलेला देखील आहे. एकंदरीत येथे जे व्यावसायिक सट करण्यासाठी व्यापारी वगैरे येतात तर त्यांच्यासाठी पाण्याची वगैरे सुविधा म्हणा, काय म्हणजे कशा प्रकारे केलात आपण? नक्कीच आता अतिवृष्टीमुळं गावात जे 2 तलाव होते, 2 तलावामध्ये जे लोड होता यात्रेचा पूर्ण, की एक गावातलं मेन तलाव आहे आणि दुसरं 3 नंबरचं तलाव जे अतिवृष्टीमुळं फुटलेलं आहे. की 60% ते 70% तलाव यात्रा त्या तलावावर आंघोळ्या असो, पाणी पिणं असे सगळे घोडे गाडव उंट त्या तलावावर होते. पण ते तलाव फुटल्यामुळं सगळा लोड पाण्यावर आलेल्यामुळं आपण यावर्षी टँकरची संख्या वाढवलेली आहे. जिल्हा परिषदकडून आपण जास्त अतिरिक्त टँकर 10 वाढवलेले आहेत. आणि यानंतर आपल्याला जे छोटं तलाव करता येईल ते बंधारा, आम्ही त्या तलावामध्ये बंधारा सोडून तिथं जे अतिरिक्त पाणी आहे यात्रेतलं वगैरे ते आपण ओव्हरफुलचं पाणी म्हणतो, ते ओव्हरफुलचं पाणी त्या बंधाऱ्यात ठेवलेलं आहे. आणि तिथं जेवढे गाढव घोडे उंट वगैरे आहेत, जे तमाशा मंडळाचे लोक असतात त्या तलावावर होते, त्यात ह्याच्यावर बंधाऱ्यावर तिथं होतील ॲडजस्ट म्हणून आपण तिथं एक छोटासा बंधारा तयार करून तिथं पाणी साठवलेलं आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं टँकर आणि बंधारा ह्याच्यावर ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत या वर्षीच्या या यात्रेसाठी आपण अनेक नेते मंडळींना पत्र दिलेले आहेत, त्यांची उपस्थिती राहणार आहे. एकंदरीत म्हणजे यावर्षीचं काय संकल्पना आहे, म्हणजे कसं वेगळ्या पद्धतीत काही वेगळं पण असणार आहे का या यात्रेत? आम्ही दरवर्षी मागणी करतोच, गावकरी असो, ग्रामपंचायत असो आणि खंडेरायांचे भावी भक्त असो, की दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा इथं भरते. इथे उंदरापासून उंडापर्यंत सर्व पक्षी प्राणी पाहायला मिळतात. इथं हौसे नवसे गवसे येतात. कमीत कमी कोठीची इथं उलाढाल आहे. आणि या भावी भक्त इथं दर्शनासाठी रांग लागतात. भरपूर 2-2 दिवस दर्शन होत नाही. मग या धर्तीवर, पंढरपूरच्या धर्तीवर जसं आपण महापूजा केली जाते मुख्यमंत्र्याची, तशा ह्या भावी भक्तांची, गावकऱ्यांची इच्छा आहे की पंढरपूरच्या धर्तीवर मुख्यमंत्र्याची जशी पूजा होते तशी वेळ अमावस्येच्या आदल्या दिवशी, म्हणजे ज्या पालखीच्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या हस्ते पूजा व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आम्ही आमदार साहेबाकडे मागणी केली आहे. आमदार साहेबांना मुख्यमंत्र्याला तसं निवेदन दिलेलं आहे, तसं बोललेलं आहे. नक्कीच या वर्षीपासून सुरुवात होईल अशी आम्ही खंडेरायाचरणी अपेक्षा करतो. म्हणजे या यात्रेला एवढी मोठी उपस्थिती नेते मंडळी यावी आपली अशी अपेक्षा आहे आणि नक्कीच ते येतील, आपण मागणी केला आहात. माझा दुसरा प्रश्न असा असणार आहे की या ठिकाणी अनेक तुम्ही सकाळपासून व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे, म्हणजे एकंदरीत या ठिकाणी व्यापाऱ्यांना काय अडचण येतात? कारण आता रोजगार निर्मिती व्हावीत असे शासन बरेच उपाययोजना करत आहे. पण आपल्या लातूर जिल्हा म्हणा, नांदेड जिल्हा म्हणा, हा जवळचे 2 बाँड्रीच्या जवळचे जिल्हे आहेत. स्थानिक येथील तरुणांना या ठिकाणी मोठी व्यवसायाची संधी आहे. कारण इथं यात्रा एक हिंदू धर्माचं देवस्थान म्हणून ओळखलं जातं, पण मोठ्या संख्येने देखील मुस्लिम बांधव असतात, सगळेच असतात. पण आपल्यासुद्धा या ठिकाणी तरुणांना नक्कीच इथं मला असं संधी आहे असं वाटते. त्याबद्दल तुमचं काय मत आहे याबद्दल? नक्कीच आहे, पण अडचणी निर्माण व्हायचं कारण काय, तर पहिलं वडील एकटेच त्यांचा व्यवसाय करायचे. आता त्याला 2 मुलं झाली. आता तो वडील बी हॉटेल घेऊन येत आहे, हॉटेलचा व्यवसाय करीत होता तो. आता त्याला 2 मुलं झाल्यामुळं वडील बी हॉटेल घेऊन येत आहे आणि 2 मुलंही हॉटेल घेऊन येत आहे. पण ते एका हॉटेलचे 3 भाग पडले, पण इथं जागा तेवढीच राहिली. त्याच्यामुळे ह्या अडचणी निर्माण होत आहे. इथला जो तरुण आहे ते पूर्ण व्यवसाय करतात. आम्ही व्यवसायाच्या ज्या अडचणी आहेत, म्हणजे यात्रा जशी जशी वर्षे वाढत चालली तसं यात्रेचा पूर्ण भागही वाढत चाललेला आहे.
पण जागा जी आहे यात्रेची ती तेवढीच आहे, त्याच्यामुळे ह्या अडचणी होतात. पण आम्ही पूर्ण यात्राच्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न करतो. ग्रामपंचायतच्या स्थानिक लेवलला असो, गावकरी असो, सगळ्यांना सहकार्याच्या वतीने आम्ही पूर्ण यात्रा व्यवस्थित वटेल आणि बसेल अशा पद्धतीने प्रयत्न करतो आणि कोणाला अडचणीत न येता ह्या सगळ्या गोष्टी सोडत असतो. एकंदरीत या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सरपंच म्हणून कार्यक्रम करत आहात. अनेक ग्रामपंचायतीचे कामं झालेले आहेत. एकंदरीत याच ग्रामपंचायतीचं या यात्रेच्या माध्यमातून उत्पन्न वगैरे कसं होतं आणि त्याचा वापर तुम्ही ग्रामपंचायतीला कसा करता, काय सांगता येईल यामध्ये? यात्रेचं ही यात्रा खरं म्हणलं करमुक्त आहे. या यात्रेमध्ये करमुक्त म्हणजे कोणा व्यापाऱ्याला आम्ही कर लावित नाही, पण एक 200-300 रुपयाच्या आसपास पावती आम्ही फाडत असतो. आणि जो कर यात्रेचा कर आमच्या ग्रामपंचायतीला वसूल होतो, त्याची यात्रेच्या अगोदर स्वच्छता, यात्रेमध्ये स्वच्छता आणि यात्रा झाल्यानंतर जी स्वच्छता करायची असते पूर्ण ती ग्रामपंचायत करत असतात. त्या करांची जी वसुली होते त्या वसुलीमार्फत आम्ही ही स्वच्छता करीत असतो. त्या वसुलीची मार्फतच आपण ती स्वच्छता करीत असतो कराच्या. एकंदरीत याच ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत करण्याचं काम या ठिकाणचे सरपंच हनुमंत रुस्तमराव दुर्गुंडे यांनी केलं आहे. आणि सर, याच काळामध्ये आपण जनतेने पुढील देखील तुम्हाला संधी द्यावी, अगदी निवडणुकासुद्धा आता येणारच आहेत, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही येथील जनतेला म्हणा किंवा तुम्हाला आता मराठवाडा ओळखतोय पूर्ण, काही आव्हान असणार आहे का? खंडेरायाची इच्छा आहे. आम्ही 5 वर्षात जी जनतेची सेवा आहे ती पूर्ण मनाभावातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते लाईटचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न होता. आमच्या माळेगावमध्ये कमी एक महिना पाणी येत नव्हते, पण आम्ही 24 तास पाणी कसं राहील, एक दिवस आड दररोज पाणी आम्ही लिंबोटी धरणावर, पहिल्या गावात एकच योजना होती लिंबोटी धरणावर, पण आम्ही ह्यावेळेस 3 योजना बनवलेल्या आहेत. लिंबोटी धरणावर कुठंही माळेगावला कोणाही गोष्टीचं कमी पडू नये, पाण्याचा असो, लाईटचा असो, 11 कोटीचे कामं ह्या 5 वर्षात केलेलं आहे. पशुवैद्यकीय दवाखाना होता, 1 कोटीचा आम्ही पशुवैद्यकीय दवाखाना भव्य दिव्य बांधलेला आहे. आपला आरोग्य विभागाचा दवाखाना असो तो 55 लाखाचा आम्ही दवाखाना बांधलेला आहे. आत्तापर्यंत आम्ही जन्मलो तसं स्मशानभूमी एकही नव्हती माळेगावमध्ये. असं उघड्यावर जाळायचे, पाऊस वगैरे यायचा आणि त्या पावसावर आम्ही स्वतः अक्षरशः चवळे धरून आम्ही मडं जाळलेले आहेत. पण आम्ही ह्यावेळेस शिव मॅडम आणि कलेक्टर साहेबाच्या वतीनं आम्ही स्मशानभूमी अशी भव्य दिव्य बांधलेली आहे. म्हणजे माळेगावला ज्या मूलभूत गरजा पाहिजे होत्या आपल्याला, त्या गरजा पूर्ण करण्याचं काम आम्ही आणि सगळ्या बॉडीनं केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब असो, मंत्री असो, मंत्रालय दिल्लीपासून गल्लीपर्यंत जेवढ्या योजना असतात तेवढा आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. ह्याच्यामध्ये गावाच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षाच्या वर केलेल्या आहे. इथून पुढं आम्हाला तेच करायचं आहे. किंवा जनतेनं जर पुन्हा संधी देणारच आहे, त्याचा विषय नाही. खंडेरायांच्या आशीर्वादाने एवढं कामं केल्यावर ते जनता विसरणार नाही. त्या संधी झाल्यानंतर नक्कीच माळेगाव हे एक आगळं वेगळं आहे. आदर्श पुरस्कार जे भेटायचं काम आहे की आमच्या फक्त कर्तृत्वावर भेटलेलं आहे, की जे काम केलेत 5 वर्षामध्ये त्या कामाची पावती म्हणून आदर्श पुरस्कार महाराष्ट्र शासनानं आम्हाला दिलेला आहे. एकंदरीत म्हणजे जी जनतेने संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम दुर्गुंडे सरांनी केलेलं आहे आणि नक्कीच जनता त्यांना साथ देईल असं ते म्हणत आहेत. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. मी नागेश लांजे, माळेगाव येथून नांदेड.